नमस्कार मित्रांनो, मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या YouTube चॅनल शेती मित्रवर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत। मित्रांनो, थंबनेल पाहितलं, टायटल वाचलं, होय मित्रांनो, सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्त्वाची अपडेट की आता 1 तारखेनंतर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या बाजार भावात येणार प्रचंड तेजी। होय मित्रांनो, ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्त्वाची अपडेट आहे की आता 1 तारखेनंतर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या बाजार भावात येणार प्रचंड तेजी। पण 1 तारखेनंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये असं काय घडणार आहे की ज्यामुळे आता 1 तारखेनंतर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या बाजार भावात येणार आहे प्रचंड तेजी। हा सवाल तुमच्या मनातला आहे, हा सवाल माझ्या मनातला आहे। आज भारत वर्षातील सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव या ठिकाणी विचारत आहे की अखेर 1 तारखेनंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये असं काय घडणार आहे की ज्यामुळे आता 1 तारखेनंतर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या बाजार भावात येणार प्रचंड तेजी। या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा। व्हिडिओ पाहत असताना हा व्हिडिओ मनापासून जर आपल्याला आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा। जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा। सबस्क्राइब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा, यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा या ठिकाणी आपणास मिळत राहतो। तर बघा मित्रांनो, सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्त्वाची अपडेट की आता 1 तारखेनंतर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या बाजार भावात येणार प्रचंड तेजी। पण 1 तारखेनंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये असं काय घडणार आहे की ज्यामुळे आता 1 तारखेनंतर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या बाजार भावात येणार आहे प्रचंड तेजी। या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यापूर्वी देशांतर्गत बाजारामध्ये सध्या सोयाबीनचा बाजारभाव काय आहे ते बघणं गरजेचं आहे। आजच्या कंडिशनला जर बघितलं तर देशामध्ये सोयाबीनची आवक दिवसाला 2.25 लाख क्विंटल पासून 2 लाख क्विंटल पर्यंत व्हायली आणि सोयाबीनचा बाजारभाव 4,400 ते 4,700 च्या दरम्यान आहे। पण एक गोष्ट लक्षात ठेवा की आतापर्यंत जर मार्केटमध्ये बघितलं तर 50% सोयाबीन आलेलं आहे, 50% शिल्लक आहे। यामुळे 1 तारखेपासून देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनची विक्री 100% घटणार आहे। घटणाऱ्या विक्रीचा, वाढणाऱ्या मागणीचा, मागणी पुरवठ्यातील या गॅपचा परिणाम 100% सोयाबीनच्या भावावरती होणार आणि यामुळे देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव 100% वाढणार आणि यामुळेच मित्रांनो तुम्हाला सोयाबीनचा बाजारभाव फेब्रुवारी महिन्या सुरुवातीला 4,800 आणि अनुकूल परिस्थितीमध्ये जर 5,000 पार गेला तर आश्चर्य वाटायला नको, असं या ठिकाणी जाणकारांचं स्पष्ट मत आहे। विक्रीचा विचार करत असाल तर फेब्रुवारी महिना तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे, उपयुक्त आहे, फेवरेबल आहे। म्हणून फेब्रुवारी महिन्यामध्ये सोयाबीनची विक्री चांगल्या भावावरती करा, कारण पुन्हा मार्च महिन्यात काय होणार आहे की ब्राझीलचं सोयाबीन मार्केटमध्ये, अर्जेंटिनाचं मार्केटमध्ये येणार आहे आणि देशामध्ये निवडणुका, यामुळे भविष्यात सोयाबीनचा बाजारभाव भरपूर वाढेल अशी काही शक्यता नाही। म्हणून फेब्रुवारी महिन्यात येणाऱ्या प्रत्येक तेजीवरती जर टप्प्याटप्प्याने गेली सोयाबीनची विक्री तर आपला होईल 100% फायदा। भविष्यात देशांतर्गत बाजारात काय राहणार सोयाबीनचा बाजारभाव याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडते YouTube चॅनल शेती मित्र। आवडला असणारा व्हिडिओ तात्काळ लाईक करा, सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी नक्की शेअर करा, सबस्क्राइब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा, यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास मिळत राहतो। तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या YouTube चॅनल शेती मित्रवर मिळत राहील। तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार।